की शुरुआत करते हुए सामना करेंगे दीपेश और चेतन नॉन स्ट्राइक पर है। दीपेश मात्रे और चेतन पाटील। रणजित किने यांच्याकडून पारितोषिक आले समित दुर्वेश आणि रमेश साठी षटकारांसाठी रणजितजी किने आरके एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रणजित किने यांच्याकडून पारितोषिक आले समित रमेश आणि दुर्वेश याला लेफ्ट आर्म राउंड विकेट लिविंग एज और मिड ऑन पे खिलाड़ी है। सॉफ्ट डिसमिसल, शून्य का चश्मा पहन के आउट हो गए दीपेश मात्रे। तर नक्कीच मी प्रवेशजी देवलीकरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचं आहे आरके एंटरप्राइजेसचे रणजित किनी तर शाहिद अन्सारी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचं आहे। आरके एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रणजित किनी यांनी पारितोषिक लावलं होतं। समित दुर्वेश आणि रमेश आपला पारितोषिक घ्यायचं आहे। षटकारांसाठी पारितोषिक लावलं होतं। देखिए कामन की जो बॉलिंग है उसके पास एक बड़ा यूनिट है गेंदबाजी का। नए बैट्समैन आतिश पाटिल बल्लेबाजी को आए हैं जबकि आदेश पाटिल आए। आदेश को क्या आदेश दिया है प्रकाश मुड़ते हुए। लेफ्ट आर्म राउंड विकेट, ओ बढ़िया यॉर्कर, छोटी बैकलिफ्ट से खदेड़ा गेंद को शॉर्ट कवर में रन पूरा किया बैट्समैन ने। खाता खुला चेतन पाटिल का, खाता खुला देवेश स्पोर्ट्स का। 1 रन 1 विकेट। तर नक्कीच आरके एंटरप्राइजेसचे आपण रणजित किणी यांना बघतो कालच्या दिवसापासून पारितोषिक लावतात। या परिसरातील ज्या खेळाडूंना देखील एक चांगला वाव देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होताना तिथे या मॅच मध्ये देखील दत्ता जुजंतच्या संघाने खेळाडूंना देखील पारितोषिक लावलं होतं रणजित किणी याने। प्रकाश तुमड़ा लेफ्ट आर्म राउंड विकेट। इस मरतबा बॉलर बैक ड्राइव, बहुत बढ़िया फील्डिंग अपने फॉलो थ्रू में, कोई रन नहीं। क्या बॉलिंग कर रहे हैं, जगह नहीं दे रहे, विकेट टू विकेट गेंदबाजी कर रहे प्रकाश तुमड़ा। सामना करें बैट्समैन आदेश पाटिल। मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ, इस मरतबा बल्ले का बाहरी किनारा, आउट कॉट बिहाइंड। It has been an excellent bowling from Prakash. Look at that, beautiful ball, beautiful ball. Play away from his body, thick outside edge, rose to wicket keeper, and Adesh is out for duck. 2 बल्लेबाज शून्य पे आउट हुए। मोमेंट काफी था टिप्पा खाने के बाद, अच्छी स्विंग हुई थी गेंद। नए बैट्समैन विशाल पाटिल आए हैं। स्कोर है 1 रन 2 विकेटों के नुकसान पर, वो भी मैंडेटरी पावर प्ले में। फील्ड की जमावट शॉर्ट थर्ड पॉइंट है, कवर पॉइंट है, जबकि एक खिलाड़ी मिड ऑफ पर है। डीप वाइडिश लॉन्ग ऑफ पे एक खिलाड़ी है, वाइडिश लॉन्ग ऑन, लगभग वाइडिश मिड विकेट है। तर चेतन पाटील ने लगातार 2 षटकार मारले। तर युवांश दिनेश मात्रे यांच्याकडून 2000 पारितोषिक जाहीर झालंय चेतनसाठी। नक्कीच पंचांना देखील विनंती असेल सामना त्वरित चालू करायचा आहे। मित्रांनो जास्त वेळ दौडू नका, आणखीन आपल्याला या रात्रीमध्ये सामने खेळवायचे आहेत, प्लीज कोऑपरेट करा। प्रकाश तुमड़ा इस मरतबा स्वीट हिट किया है, कोई मौका नहीं, 4 रन। प्री डिटरमाइंड स्ट्रोक, पहले ही मन बना लिया था। ये देखिए क्या खूबसूरत स्वीट हिट। डॉक्टर गौली सर कहते हैं इसे स्वीट हिट भी कहना चाहिए। चौके से खाता खोलते हुए विशाल पाटिल, प्रकाश तुमड़ा। ओ बढ़िया वापसी, साइड आर्म गेंद कट के अंदर की जानी भाई, पिछले पांव पे चले गए थे, पूरी तरह से खोल के रख दिया था बैट्समैन को। 1 ओवर 5 रन और 2 विकेट। एक्सीलेंट ओवर टर्न फ्रॉम प्रकाश।
मागच्या मॅचमध्ये देखील प्रकाश तुंबड्याने इम्प्रेस केलं होतं आणि या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा अचूक गती मेंटेन केली होती. मिरिटवर गोलंदाजी करतोय. जेव्हा एखादा गोलंदाज फॉर्ममध्ये असतोय तेव्हा कशा प्रकारे मिरिट गोलंदाजी करत असतो त्याचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी प्रकाश तुंबडा या गोलंदाजानं सादर केलंय गोलंदाजी करत असताना. एकंदरीत सिद्दीकजी बिल्कुल निशांत, ऐसा है कि कामन की अगर हम बॉलिंग देखते हैं उनके पास एक गेंदबाजी का यूनिट है, 4 के 4 अच्छे गेंदबाज हैं. तर नक्कीच यावेळेस राहिल अन्सारीच्या हातामध्ये चेंडू दिलाय. त्या राहिल अन्सारने देखील मागच्या मॅचमध्ये प्रभावित केलं होतं. फलंदाजीमध्ये काही करता आलं नव्हतं परंतु गोलंदाजीमध्ये अक्षरशः प्रभावित करून सोडलं होतं त्या गोलंदाजानं. तर राहिलवर विश्वास दाखवलाय एकंदरीत त्या मॅचमध्ये. राहिल अंसारी सामना करेंगे बैट्समैन चेतन पाटिल. 1 पे बल्लेबाजी कर रहे हैं, 4 पे खेल रहे विशाल पाटिल. पावर प्ले खत्म हुआ है, फील्डिंग को पूरी तरह से खोल दिया गया है. 2 खिलाड़ी सर्कल में है बिहाइंड दी विकेट. राहिल शेख हाईवे एंड से मुड़ते हुए पहली गेंद दूर से खेलने की कोशिश, बल्ले के अंदर लगी, पहले बाउंस पर विकेट कीपर के पास. अब पिच भी शरारत कर रही है, पिच ने अपना रुख बदल दिया है. तर नक्कीच डू फॅक्टर झाल्यावर गोलंदाजांना देखील पिच मदत करत असते. यावेळेस बघितलं थोडासा चेंडू पडल्यानंतर हलवारपणे आला होता. पूर्णपणे चकित झाले होते फलंदाज. राहिल शेख राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए. राहिल अंसारी इस मरतबा मोड़ दिया है, गेंद जा रही है लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ. 1 रन बनाए, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रनों पे पहुंचा है. गेंदबाजी कर रहे राहिल अंसारी, सामना करेंगे विशाल पाटिल. तर विशाल पाटील याला पारितोषिक लागले. कोणत्याही प्रकारे हॅट्रिक साधली तर मंदार मुकादम याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय विशाल पाटीलसाठी. राहिल अंसारी राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए. ओ बढ़िया गेंद, फ्रंट फुट पे ड्राइव करना चाहते थे, बल्ले के नीचे से निकल गई. एक्सलेंट डिलीवरी. अप्रतिम चेंडू फेकलाय राहिल अन्सारी यानं. आपण फुटवर्क चेक केला होता या फलंदाजाचा. अप्रतिम चेंडू. राहिल अंसारी राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए. इस मरतबा खींच के मारा स्ट्रोक, फील्डर डीप में मौजूद. और देखना है अंपायर का कोई निर्णय नहीं है और आउट हो गए बैट्समैन. बिल्कुल फ्रंट फुट पे कमिट थे, यही कारण था कि अंपायर ने जब आप आगे बढ़ के खेलते हैं तो फिर अंपायर उसको बीमर नहीं घोषित करता है. तर नक्कीच फुलटच चेंडू होता. हवा तसा फायदा घेता आला नव्हता या फलंदाजाला. एलिमिनेशन झालं नाही. चेंडू हवेत वावरलाय. सिराज त्या ठिकाणी आलाय आणि काय चांगला झेल घेतलाय. अप्रतिम झेल घेतलाय. यावेळेस फलंदाज आपण पाहतो विशाल पाटील देखील बाद झालाय. त्या विशालनं पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता, त्यानंतर कुठेतरी संघर्ष करताना पाहिलं होतं आणि यावेळेस मात्र विशाल बाद झालाय. 6 रन 3 विकेटों के नुकसान पर अब कहना होगा कि जैसे जैसे रात ढल रही है वैसे वैसे रन बनाना बहुत मुश्किल हो रहा है. तर नक्कीच हवेमध्ये देखील गारवा आपण पाहतोय. असं थंड वातावरणामध्ये फलंदाजी करणं डिफिकल्ट असतं आणि गोलंदाजी देखील चांगली होताना दिसते. कोणत्या प्रकारे मोठे फटके मारण्याची मुभा देत नाही या गोलंदाज या फलंदाजांना. राहिल अंसारी राइट आर्म ओवर द स्टंप्स गेंदबाजी कर रहे. सामना करेंगे बैट्समैन चेतन पाटिल. इस मरतबा हुक कर दिया है, गेंद लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ गई है. आउटफील्ड थोड़ा सा गीला है. दूसरे की कोशिश और आउट. 7 रन पे चौथा झटका लगा है देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा को. तर नक्की चांगली गोलंदाजी होते. तितक्याच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील राहिलंय. सदानंद स्मृती कामांचा आपण विचार केला तर या मॅचमध्ये अक्षरशः कमबॅक केलं या टीमनं. पूर्णपणे बॅकफुटला गेले. देवेश स्पोर्ट मालजीचा पाडाचा विचार केला तर या मॅचमध्ये
सुरुवातीच्या षटकामध्ये प्रकाश तुंबडानं प्रभावित केली, तदनंतर साहिल अन्सारने काय लाजवाब गोलंदाजी टाकले, अप्रतिम गोलंदाजी. कोणत्याही प्रकारे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न देखील झाला नव्हता. यावेळेस धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद झालाय. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए कुशाल तांगड़ी, जबकि नॉन स्ट्राइक पर है समीर राउत. बॉल अराउंड द लेग्स. क्या खूबसूरत गेंद थी गेंदबाज राहिल अंसारी की. 2 ओवर 7 रन और 5 विकेट. इसके बाद का मैच मेरे ख्याल से दत्ताली स्पोर्ट्सचा एखादा प्रतिनिधी आपण समालोचक कक्षामध्ये यायचा आहे, ड्रॉचा कॉल करायचा आहे. दत्ताली स्पोर्ट्स संघाचा कर्णधार किंवा एखादा प्रतिनिधी आपण यायचा आहे, ड्रॉचा कॉल करायचा आहे. दत्ताली स्पोर्ट्स के कोई भी खिलाड़ी आपको तुरंत पहुंचना है. 2 ओवर 7 रन 5 विकेट. क्या डबल फिगर के लिए तरस जाएंगी, आपको बताएंगे निशांत. तर नक्की सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आपण बघितलं अप्रतिम कामगिरी. सदानंद स्मृती कामन संघाची अक्षरशः पूर्णपणे बांधून ठेवलंय देवेश स्पोर्ट मालजीपाडा संघाला. दरम्यान षटक क्रमांक 3 हकीम खान वेगाने चेंडू टाकलाय, तितक्या वेगाने समोरच्या दिशेने ते घेऊन खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू राहील, थोडेसे क्षेत्ररक्षक फंबल झाले, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी निर्माण होते की काय. तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवर. 2 धावेनं मात्र संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावर 9 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली या 2 खेळाडूंमध्ये. आपण बघितलं एक चांगला फटका देखील आला होता, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता, चेंडूची फेकी देखील चांगली राहिली होती, परंतु यष्टिरक्षकाला व्यवस्थितपणे चेंडू कलेक्ट करता आला नव्हता. परिणामतः 2 धावा. 2 धावेनं धाबळकर धावा झाले, त्या 5 बाद 9 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर सुरू असताना इथे मात्र मोठ्या भागीदारीची आवश्यकता आहे. इथे मात्र भागीदारी होणं गरजेचं आहे. जर चांगल्या स्थितीमध्ये सामना पुढे न्यायचा असेल तर समीर राऊत आणि सनी पाटीलला चांगली भागीदारी करावी लागेल या मॅचमध्ये. आपण बघितलं सुरुवातीला मात्र सर्व फलंदाज बाद झाले. सुरुवातीचे मिडल ऑर्डरमध्ये समीर राऊत आणि सनी पाटील या 2 खेळाडूंना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. खान पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. यावेळेस अतिशय वेगवान पद्धतीने चेंडू पूर्णपणे बीट देखील झाला यष्टिरक्षक आणि चेंडू मात्र असेल या सेडीचं वाईट. पंच दोन्ही समांतर करतील आणि अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडेल धावफलकावर. धावफलकावर धावा होतील त्या 5 बाद 10 धावा. दत्ताली जुचंद्र संघाचा कर्णधार किंवा प्रतिनिधी असेल त्याने त्वरित यायचंय. हकीम खान मात्र चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या मॅच मध्ये देखील हकीम खानने इम्प्रेस केलं होतं. आपल्या गोलंदाजीमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. या वेळेस देखील हकीम खान चांगली गोलंदाजी करतोय. हकीम राईट आर्म ओव्हर द विकेट समीर राऊत साठी. यावेळेस चप्पल क्रॉस झाले. ने आपको पोजीशन भी किया था, लेकिन गेंद कहीं ना कहीं रुक कर आ रही है. यही कारण था कि शॉट को टाइम नहीं कर पाए. तर नक्कीच डू फॅक्टर मध्ये कुठेतरी प्रभाव पडतोय. गोलंदाजांना सहकार्य मिळतंय. यावेळेस बघितलं फटका चांगला होता, प्लेसमेंट खराब देखील होती आणि फलंदाज समीर राऊत बाद झाला होता. जो चालू असणारा सामना आहे त्या संघामधील जो विजय संघ होणार आहे त्या संघाला बाय मिळाली आहे. धावफलकावर धावा झाले त्या 10 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर सुरू असताना स्वयंभू पायगाव संघाचा कर्णधार आणि दत्ताली जुचंद्र संघाचा कर्णधार. आपण
दोघांनी संपर्क साधायचा आहे. यानंतर होणारा सामना यावेळेस वेगवान पद्धतीने चेंडू कुठल्या प्रकारे टायमिंग होताना दिसत नाहीये. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय की काय बघायचं. एकच धाव अक्षरशः बांधून ठेवलाय. काय चांगली गोलंदाजी होते. हॅलो हॅलो. तर चांगला खेळ राहिला आहे निशांतजी, कारण पाहायचं झालं तर बापाणे संघाने या सामन्याची पकड मात्र मजबूत करत चाललेत. 6 गडी बाद झाल्याने 11 धावा 15 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हकीम यावेळेस हॉपस्टॉपच्या बाहेर जाणार चेंडू आहे की काय. या सेडीचं वाईट पंचाने देखील दोन्ही समांतर केलेत. अवांतरच्या स्वरूपात आणखी एक धावेची भर पडेल. धाबळकावर धावा झाले. आता मात्र 12 धावा. तर वैभवाने षटकार मारला. ती युवांश दिनेश म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपये पारितोषिक. 2 लगातार षटकार मारले वैभव यानं, तर नक्कीच 2000 पारितोषिक युवान दिनेश म्हात्रे यांच्याकडून. हकीम यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, कुठेतरी चेंडूने वेध मात्र घेतलाय. शरीराचा अतिशय वेगवान पद्धतीने गोलंदाजी करतोय. काय भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. एक चांगली गोलंदाजी करतोय हकीम खान. कामन परिसरामध्ये देखील चांगलं नाव आहे या गोलंदाजाचा. आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी करत असतो. सदानंद स्मृती कामन संघाच्या माध्यमातून खेळताना आपण त्याला पाहतोय. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये एक चांगली कामगिरी देखील होते. हकीम खानचा विचार केला तर एक अतिशय वेगवान गोलंदाज. राईट अप ओव्हर द विकेट. वैभव साडी यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. यावेळेस कुठेतरी विचार करावा लागेल वैभव याला. एक खराब शॉट सिलेक्शन मी तर म्हणेन. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता. चेंडूने वेध मात्र घेतलाय यष्टिरक्षकाचा. काय चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय हकीम खान हा गोलंदाज. तर नक्कीच अप्रतिम स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. यावेळेस मात्र मोठा फटका. चेंडू मात्र जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर सरळ. 7 धावांसाठी सुरेख फटका वैभवच्या बॅट मधून आलाय. एक दर्जेदार फटका. आणि निशांतजी या षटकाराची नितांत गरज होती. मला तर असं वाटतं DS मालजीपाडा संघाला धावा कमी होत्या आणि आता मात्र 6 धावांची गरुड झेप घेते. धावा जाऊन पोचतायत 18 या आकड्यावर आणि अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रोजेक्टेड स्कोअर हवा आहे जवळपास. मला तरी असं वाटते प्रॅक्टिकली विचार केला तर कमी या निर्णायक षटकामध्ये, शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 20 धावा यायला हवेत. 38 धावांवरती 40 धावांपर्यंत टार्गेट जायला हवं. पण जर आपण धावगतीचा विचार केला तर याच धावगतीने खेळ झाला तर 24 ते 25 धावा होतील. तर नक्कीच या स्लॉगवरच्या षटकामध्ये जर चांगल्या धावा जमवल्या तर नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्या उभारू शकतो. तर नक्कीच सदन स्मृती आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कोणत्या प्रकारे वेल दौडू नका मित्रांनो. रजनी स्पर्धा आहे. आणखीन आपल्याला काही सामने खेळवायचे आहेत. प्लीज कोऑपरेट करा. पंचांना देखील विनंती असेल आपण देखील वॉर्न करायचं आहे. अकबर अँड कंपनी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणखीन या रजनीमध्ये आपल्याला सामने खेळवायचे आहेत. अंतिम सामना देखील आजच्याच रजनीमध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. सो कोऑपरेट करा. दरम्यान षटक क्रमांक 4 स्लॉगवरचं षटक सिराज शेख. सिराज शेखच्या हातामध्ये चेंडू दिलाय. एक वेगवान गोलंदाज सिराज अन्सारी. राईट ओव्हर द विकेट. सनी पाटील आतापर्यंत 1 धाव करतोय. यावेळी स्ट्राईकला असेल. मागच्या बॉलवर आपण बघितलं वैभवच्या बॅटमधून एक चांगला फटका देखील आला होता. सिराज राईट ओव्हर द विकेट. कुठेतरी रनअप मध्ये चुकलाय. तर नक्कीच रनअप मध्ये चुकल्यानंतर तुम्हाला कंट्रोल घेणं देखील तितक्याच चांगल्या गरजेचं असतं. नाहीतर कोणत्याही प्रकारची मोठी इंजरी देखील होऊ शकते गोलंदाजाला. परंतु चांगला कंट्रोल देखील दाखवलाय सिराजनं. सिराज राईट ओव्हर द विकेट. यावेळेस चेंड पेस गतीमध्ये परिवर्तन, वैविध्यपूर्ण विविध पाहायला मिळाली या चेंडूवर. कुठेतरी आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू फेकला होता सिराजनं. एक चांगला चेंडू हात तळतोय सिराज. सिराज पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. यावेळेस बॅकफुटला जाऊन मिड विकेट रिजन मध्ये खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये आणि फलंदाज मात्र बाद झालाय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा हादरा बसतोय. देवेस्पोर्ट मालजीपाडा संघाला कुठेतरी वाटत होतं चांगली पार्टनरशिप होते सनी आणि वैभवच्या माध्यमातून, परंतु सनी मात्र बाद झालाय. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कोणत्या प्रकारे टायमिंग साधलं नव्हतं. मिड विकेट रिजनला आपण बघितलं डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. कोणत्या प्रकारे चुकी केली नाही आणि सनी पाटील मात्र बाद झाला या मॅच मध्ये. सिराज
यश प्राप्त झालंय. सिराज चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. या षटकामध्ये सिराजने 2 चेंडू टाकून झाले, त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण गडी बाद देखील केलाय. सनी पाटील सारखा एक चांगला फलंदाज मधल्या फळीमध्ये खेळायला आला होता, त्याच्या खूप अपेक्षा देखील होत्या देवेश स्पोर्ट मालजीपाडाचा आपण विचार केला तर. हॅलो सिराज आपल्या षटकाळी पुढील चेंडू राईट हॅलो. ओव्हर द विकेट. हॅलो वैभव साडी यावेळी शपल क्रॉस झाले होते कुठेतरी. यावेळेस यष्टीरक्षक चुकी करते, तोपर्यंत एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होते का बघायचं आहे. यावेळेस मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं खराब कॉलिंग म्हणावं लागेल. वैभव एक चांगली फलंदाजी करत होता, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय आणि धावचीच्या स्वरूपात वैभव हा देखील बाद झालाय या मॅच मध्ये. धावपुरकार धावा झाले ते 19 धावा. 8 गडी बाद 19 धावा फलकावर लागल्यात. देवेश स्पोर्ट मालजीपाडा संघ पूर्णपणे बॅकफुटला गेलेला दिसतोय, परंतु अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. जर या 3 चेंडूमध्ये मोठे फटके आले तर नक्कीच सन्मानजनक धावसंख्या देखील उभारू शकतो तो देवेश स्पोर्ट मालजीपाडा हा संघ. तर मालजीपाडा संघ आपण कॉपरेट करायचा आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर त्वरित आपण दुसरा फलंदाज देखील रेडी ठेवायचा आहे. तर मित्रांनो आपण पाहतोय चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन ची स्पर्धा. या स्पर्धेतील शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसातील आपण स्पर्धा अंतिम सामना देखील आजच्या रात्रीमध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. एका बाजूला आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये ध्रुवतारा टिवरी संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. हॅलो हॅलो 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 19 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 2 विकेट्स बाकी आहेत देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचा. तर पाहूया 3 चेंडूमध्ये किती धावा येतील, कारण 3 चेंडूत जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करेल सिराज. पुन्हा एकदा आपल्या षटकाळी पुढील चेंडू. यावेळेस मात्र एक चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय. तर सिराज यानं देखील प्रभावित केलंय या मॅच मध्ये. आपण बघितलं चांगली गोलंदाजी करतोय. सुरुवातीला हकीम खानने देखील चांगली गोलंदाजी केली. प्रकाश टोंबडा, साहिल अन्सारी असू द्या, चांगली गोलंदाजी राहिलाय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू असेल की काय. या सिटीचं वाईट पंचाने दोन्ही समांतर केलेत. अवंतच्या स्वरूपात आणखी एका धावेची भर पडेल धावफलकावर. तर कुठेतरी वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला होता सिराजचा आणि परिणामतः स्वैर मारा करतोय या चेंडूवर सिराज. राईट अप ओव्हर द विकेट. फुलर लेनचा चेंडू होता यावेळेस आपण पाहतोय आणि फलंदाज मात्र बाद झालाय. अतिशय खराब क्रिकेट खेळलाय. पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघ अतिशय सुमार कामगिरी होताना पाहतोय त्यांच्या माध्यमातून. असं वाटलं नव्हतं इतका खालच्या दर्जावर यांची फलंदाजी जाईल. आतापर्यंत 9 गडी बाद झालेत. शेवटची जोडी मैदानामध्ये असेल आणि या स्पर्धेतील पहिला संघ देखील असेल आतापर्यंत 9 गडी बाद झालेला देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. सिराज एक चांगली गोलंदाजी पूर्णपणे डॉमिनेट केली या मॅचचा आपण विचार केला तर देवेश स्पोर्ट मालजीपाडा संघाला सदान स्मृती कामन संघानं. तर नक्कीच गोलंदाजीचा दर्जा बघितला आपण. या संघाचा अफलातून गोलंदाजी आहे. एक चांगली गोलंदाजी आपण पाहिली पहिल्या इनिंग मध्ये. सिराज आपल्या षटकाळी पुढील चेंडू. सामना करेल कार्तिक पाटील. 10व्या क्रमांकावर 11व्या क्रमांकावर खेळताना पाहतोय कार्तिक पाटील याला. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. सिराज चेंडू खाली. अशा तऱ्हेनं ऑल आउट होते हा संघ. या स्पर्धेतील पहिला संघ ऑल आउट होत आहे देवेश स्पोर्ट मालजीपाडा. एकंदरीत धाबेकर धावा झालेत त्या 20 धावा आणि 21 धावांचं माफक आव्हान ठेवलंय ते सदान स्मृती कामन संघासमोर. दरम्यान नाणेफेकीचा कॉल होत आहे. दत्ताली जुचंद्र विरुद्ध स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये नाणेफेकीचा कॉल होत आहे. तर व्यासपीठा विराजमान असलेले महेशजी देवलीकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. दत्ताली जुचंद्र विरुद्ध स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये नाणेफेकीचा कॉल होत आहे. तर महेश देवलीकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे.
तर मान्यवरांनी विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तेजस नाणेपेचा कॉल जिंकलाय, निर्णय काय असेल? मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं तुम्ही सुरुवातीला फलंदाजी केली होती, तर दीपक मडवी चांगल्या प्रकारे फलंदाजी करत होता, कुठेतरी इंजर्ड झाला होता. तर दीपक मडवी या मॅचमध्ये खेळेल का? खेळणार. तर फिल्डिंग करणार आहात तुम्ही, समोरील संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? कारण समोरील संघ दत्ताली जुचंद्र वसई परिसरात एक मोठा संघ आहे, त्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? संघ चांगला आहे, कमीत कमी धावापर्यंत थांबू. तर दीपक मडवीला आपण बघितलं एक चांगला परफॉर्मन्स दाखवला होता चारगाव प्रीमियर लीगमध्ये, कुठेतरी असफल ठरला होता, परंतु दीपक मडवी पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आलाय. तर तुमच्या एकंदरीत झालंय चांगला वातावरण आहे, असं काही नाही, सगळे जण चांगले खेळतात. तर बेस्ट ऑफ लक तुमच्या टीमसाठी. समीर पाटील, आपण नाणेपेचा कॉल हरलाय, यावेळेस आपल्याला प्रथम फलंदाजी करायचं आहे. स्वयंभू पायगाव सारखा एक चांगला संघ आहे, तर किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 50 अबाव पर्यंत आम्ही जाऊ. मागच्या मॅचमध्ये बघितलं शेवटच्या 5 किंवा 6 फलंदाज बाद झाले होते. रमेश पाटील देखील आले होते, तुमचा गोलंदाज आहे, फलंदाजीसाठी आले होते, चांगली कामगिरी आली. परंतु या मॅचमध्ये तुमची काय रणनीती असेल? विकेट टिकून खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. ती स्पर्धा कशी एन्जॉय करता? तुम्ही सुद्धा उपाध्यक्ष चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचं तुम्ही स्वतः उपाध्यक्ष देखील आहात, ती स्पर्धा कशा प्रकारे एन्जॉय करत आहात? स्पर्धा एन्जॉय म्हणजे नाईट मॅच खेळण्याची मजाच अलग असते. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल तुमच्या टीमसाठी. तर नाणेपेचा कॉल जिंकलाय तेजस मुकादम स्वयंभू पायगावच्या कर्णधारानं आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलेलं आहे आणि दत्ता अली जुचंद्र संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मनीष पाटील. चला, आता मात्र जर वेळ वाया घालवला तर असोसिएशनच्या माध्यमातून कदाचित तुम्हाला पेनल्टी लावली जाऊ शकेल. तर मी विनंती करतोय, कारण 20 मिनिटांचा कालावधी आहे, तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट खेळता आणि एक षटक संपण्यासाठी 5 मिनिटं पुरेशी असतात मित्रांनो. तर प्लीज वेळेबद्दल सहकार्य करा.
हॅलो 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 चेक चेक. तर दुसऱ्या डावाची सुरुवात होते. 21 धावांचं आव्हान दिलं होतं आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या 4 चेंडूमध्ये 7 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत आणि अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांचं आव्हान आहे. जरा फास्ट क्रिकेट खेळत आहेत कामण संघ असं कुठेतरी वाटते, कारण पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार झाला होता. गोलंदाजी मार्कवर जयेश. शफल होऊन विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न झाला, गुडघे वाकवले होते, स्लॉक करण्याचा प्रयत्न झाला होता, पण मात्र व्यवस्थित इम्प्रोव्हायझेशन झालं नाही आणि चेंडू मात्र मिस करतोय. आणि कमी लेखता कामा नये जयेशला सुद्धा. खूप चांगल्या दर्जाचा गोलंदाज जयेश आहे. पहिल्या चेंडूला प्रहार झालाय जरूर, पण त्यानंतर कमालीचं कमबॅक करतोय. त्या षटकाराच्या पुढील 4 चेंडूवर फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि एक महत्त्वपूर्ण गडी बाद केलाय. राहिल या डावामध्ये सुद्धा शून्यावर बाद झालाय, जसा पहिल्या सामन्यामध्ये शून्यावर बाद झाला होता. जयेश पुन्हा एकदा राईट आर्म अराउंड, पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, पण मात्र पंचांनी लाईन चेक केले आणि लेग साईड सोडून जाणार हा चेंडू होता. पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 गडी बाद 8 डावा. 21 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पाठलाग करताना मात्र आक्रमकता जाणवते सदानंद स्मृती कामण संघाच्या या खेळाडूंमध्ये. पाहूया अकबर. आतापर्यंत एकही धाव त्याच्या माध्यमातून या धावफलकात जोडली गेली नाही. स्टेप आउट झाले. चेंडूचा वेग मात्र भन्नाट होता, पर यष्टीरक्षक कुठलीच चुकी करत नाहीये. षटक संपते पहिलं. या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर फक्त षटकार आलाय, पण त्यानंतर मात्र खूप चांगला पलटवार केलाय गोलंदाज जयेश पाटीलने. धावसंख्या झाली ती म्हणजेच एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 8 आणि जिंकण्यासाठी गरज आहे अजूनही 13 धावांची. 18 चेंडू 13 धावांची गरज आहे. सामना जवळपास एक हाती जातोय की काय असं जाणवते. चला वेळ वाया घालू नका मित्रा, स्पीडअप द्या प्लीज, विनंती असेल. नवीन गोलंदाज लवकर पटवून द्या. यानंतरचा सामना आम्हाला लगेचच खेळवायचा आहे. यानंतर सामना यापुढील सामना असणार आहे स्वयंभू पायगाव विपक्ष दत्ता आळे जुचंद्र. आणि 20 मिनिटांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये सामना कंप्लीट झाला पाहिजे, कारण जर नियमाला अनुसरून खेळ झाला तर क्रिकेटचं सौंदर्य देखील वाढलं जाते. तर क्रिकेटचं सौंदर्य वाढवण्यासाठी तुमचा हातभार देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आणि 5 मिनिटं मी म्हणाल्याप्रमाणे पुरेशी असतात एक षटक फेकण्यासाठी. तर 1-2 मिनिटं पाठीपुढे चालतील, पण जास्त वेळ वाया जाणार नाही याची देखील दक्षता घ्या. कदाचित आगामी काळामध्ये तुम्हाला 5-5 षटकांचे सामने देखील खेळायला मिळतील, पण मात्र तुम्ही असा वेळ वाया घालवत राहिला तर मग असोसिएशन फक्त 4 षटकांवरच थांबेल. तर मी विनंती करतोय वेळेबद्दल सहकार्याची अपेक्षा. नवीन गोलंदाज मार्कवर येतोय, विशाल येतोय. पंचाच्या डावीकडून विशाल गोलंदाज मार्कवर सज्ज होते. स्ट्राईकवर असेल फलंदाज प्रकाश. रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्यासाठी देखील त्यांनी क्षेत्र निवडलंय, ते म्हणजेच लॉंग ऑफचं. काय बात आहे. आणि खूप जास्त एनर्जी लागते, खूप जास्त पॉवर लागते. जेव्हा तुम्ही व्ही शेपमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट करता तेव्हा मात्र जास्त एनर्जी लागते आणि कुठेतरी पॉवरची कमतरता जाणवली आणि मात्र बाद होऊन परतावं लागते फलंदाज प्रकाशला. प्रकाशने देखील आशा दाखवली होती जास्तीत जास्त धावा बनवण्याची, पण मात्र मोठे प्रयत्न करताना बाद झालाय फलंदाज आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी अमित कामणकर हा फलंदाजी करण्यासाठी येतोय. आतापर्यंत सदानंद स्मृती कामण संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 2 गडी बाद 8 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 17 चेंडूमध्ये 13 धावांची. अजूनही सामना मला तर असे वाटते की कामण संघाच्या बाजूने झुकलाय. आता मात्र खूप जास्त डेडिकेशन लागेल, जिंकण्याची भूक लागेल देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला, तरच या कठीण परिस्थितीतून बाहेर येऊ शकेल. विशाल खोलवर टेपाचा चेंडू होता. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, चांगलं स्पीड व्हेरिएशन, चांगला टप्पा, अचूक नियंत्रण, फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार. थोडा 10 ते 15 धावा जास्त असायला हवं जयेशजी निशांतजी, तर मात्र या सामन्यामधली रंगत वाढली असते, कारण बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचा. पण आता मात्र धावा देखील तितक्या असायला हव्या होत्या, पण तितक्या नाही आहेत. धावसंख्या झाले 8. यावेळेस मात्र आडव्या वाटेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जातोय वाईड ऑफ लॉंग ऑनला. एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावाचा अमितचा कॉल होता, नाकारलाय. एकच धाव मिळते. धावसंख्या झाले 8. कुठलाच धोका पत्करत, 9 धावा झाल्यात. कुठलाच धोका पत्करत नाहीये, कारण त्यांना माहिती आहे हे टार्गेट चेस होऊ शकेल. तर म्हणूनच की काय सावध पवित्रा घेतला जातोय आणि अकबर आणि अमितच्या माध्यमातून, कारण या अगोदरचं आपण सर्व सामन्यांचं अवलोकन केलं तर मात्र आक्रमक पवित्रा घेताना कधी कधी जिंकणारा सामना देखील हरलेले आहेत खूप सारे संघ या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा विशाल
खूप चांगल्या पद्धतीने कट केलं जाते, चेंडूला वळवलं जातं डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षण होते, थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय, तत्पूर्वी फक्त एकच धाव प्राप्त केली जाते. अखोट पद्धत चेंडू होता, शरीरापासून दूर खेळलं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने उशिरा लेट कट केली जाते आणि एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्या झाले 10 धावा, दुहेरी आकडा गाठला जातोय. अजूनही 11 धावांची गरज आहे मित्रांनो आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 14-11 बॉल अँड रनचा आपण जर गणित मांडलं तर 3चा डिफरन्स जाणवतोय. हा जो फरक आहे तो कमी होईल का? ओव्हर पिच होता, उजव्या यष्टीच्या बाहेर थोडासा वळण घेतोय, खूपच चांगल्या पद्धतीने थांबवलं जातंय, जखडवलं जातंय, अडकवलं जातंय फलंदाज अकबरला. अजूनपर्यंत या अकबरच्या खेळीचा विचार केला तर 6 चेंडूमध्ये फक्त एक धाव अकबरच्या बॅटमधून आलेली आहे. म्हणजेच काय कुठेतरी चाचपडतोय फलंदाजी करताना अकबर. तर नक्की कुठेतरी संघर्ष करताना पाहतोय आपण अकबर. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला कट करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू मात्र निघून जातोय, तो म्हणजेच थर्डमॅन सीमारेषेच्या नजीक अडवला जाईल का, पण मात्र निघून जातोय. वेट फॉर अंपायर सिग्नल, इट इज 4 रन्स. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूचं निरीक्षण केलं, पाहिलं होते उजव्या यष्टीचा हलकासा बाहेर कट केलं जातं आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडू वेगाने निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या झाली ती म्हणजेच 14 धावा झालेल्या आहेत आणि षटक संपते ते म्हणजेच दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 झालेल्या आणि जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. चला नवीन गोलंदाज पाठवून द्या मित्रांनो. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतोय की वेळेबद्दल सहकार्य करा. मान्य आहे की ही स्पर्धा, हा सामना तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, पण आगामी काळामध्ये अजूनही आम्हाला 3 सामने आजच्या रात्रीमध्ये कंप्लीट करायचे. प्लीज. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय सनी पाटील. सनी गोलंदाजी मार्कवर येतोय पंचांच्या उजवीकडून. स्ट्राईकवर बॅट्समन असेल अमित. फर्स्ट स्लिप तैनात केली गेलेली आहे. काहीतरी डावपेच आहे, काहीतरी गनिमी कावा वापरतोय का मालजीपाडा संघ ते देखील पाहणं गरजेचं असेल, कारण सहजासहजी पराभव मान्य नाही आहे. देवी स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला खूप सारे समर्थक या मैदानात आलेत. यावेळेस मात्र कट केला जातोय, चेंडू निघून जातोय पॉईंटच्या क्षेत्रात. तर सरळ बॅटेने कट केलं जातंय. एकच धाव मिळेल. धावसंख्या एकने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 15. तर चेतन पाटील चँग जुचंद्र यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. चेतन पाटील चँग जुचंद्र यांनी प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन मिस्टर प्रवेश देवळीकर यांची भेट घ्यायची आहे. धावसंख्या झाली 15. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सनी. गरज आहे अजूनही 6ची. चेंडू शिल्लक असले 11. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. खूपच चांगल्या पद्धतीने कव्हरला एलिव्हेट केलंय. इम्प्रोव्हायझेशन तितकंसं नव्हतं, शॉर्ट सिलेक्शन मात्र चांगलं होतं. एकदा मिळेल, कारण पाहिलं होतं की कव्हरच्या क्षेत्रात एकही क्षेत्रात 30 या सर्कलच्या आत नाही आहे, म्हणून एक सेफ स्ट्रोक म्हणू शकतोय. एकदा मिळेल. सेफ स्ट्रोक घेऊन स्ट्राईक रोटेशनचं काम केलं, कारण अजूनपर्यंत विचार केला अकबरच्या बॅटमधून फक्त एकच चौकार आलाय आणि 2 सिंगल्स आलेत आणि 5 चेंडू त्याने डॉट केलेत. तर नक्की चौकार आला असला तरी त्या फटक्यामध्ये आत्मविश्वास अजिबात नव्हता. बॅटची एज लागली होती आणि चौकार गेला होता म्हणायची. यस, नक्कीच. कधी कधी नशिबाची साथ देखील तुमच्या संघाला फायदेशीर ठरते आणि तो फायदेशीर फटका ठरतोय सदानंद स्मृती संघासाठी. पुन्हा एकदा धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. अजून पण डेडिकेशन जाणवते मालजीपाडा संघाच्या क्षेत्ररक्षकांमध्ये. यावेळेस मात्र लिडिंग एज लागतोय. चेंडू वळतोय तो म्हणजेच गल्ली क्षेत्रामध्ये फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. डेडिकेशन निशांजी असायला हवं. जरी तुमचा संघ पराभवाच्या छायेत असला तरी हे शेवटचं क्रिकेट नाहीये. आजचा दिवस हा शेवटचा नाहीये. भविष्यात खूप सारं क्रिकेट खेळायचं आहे, म्हणून हे डेडिकेशन खूप महत्त्वाचं आहे. तर नक्कीच मालजीपाडा संघाचा आपण विचार केला तर त्यांचा इतिहास बघितला तर लो स्कोरिंग सामने खूप जिंकले त्या संघानं. तर गोलंदाजीचा अटॅक खूप चांगला आहे, क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं आहे. पण 21च्या ऐवजी जर 30 धावा धावफलकावर असत्या तर कदाचित ही सामना रांगेचा होऊ शकला असता आणि प्रेक्षकांची देखील तीच अपेक्षा होती. पण गोलंदाजीच्या माध्यमातून कामण संघाने खूप जास्त आक्रमक पवित्रा घेतला होता. एकही षटकाचा विचार केला तर फक्त 3रं षटक हकीमचं 11 धावांचं होतं. त्याऐवजी बाकी सर्व गोलंदाजांनी चांगली भूमिका अदा केली होती. चेंडू मात्र निघून जातोय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये ऑन ड्राईव्ह केलं जातं. क्षेत्ररक्षकांमध्ये थोडंसं मिसकॅल्क्युलेशन होते, मिसकन्व्हर्सेशन होते आणि ही मात्र धावा कंप्लीट केली जाते. 2 धावसंख्या झाले 19 धावा. आता मात्र 2 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 8. सनी पाटील प्रयत्न करतोय, कारण या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल आणि या चौथ्या चेंडूवर सिंगल असली असती जर क्षेत्ररक्षण व्यवस्थित झालं असतं तर. 2 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल सनी.
स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न पाहिलं होतं की उजवी यष्टी सोडून जाणारा चेंडू आहे म्हणतं सन्मान दिला, जाऊ दिलंय, पंचांच्या माध्यमातून वाईडचा इशारा आलाय. आता मात्र स्कोर्स लेवल झालेले आहेत. कुठेतरी आता सुटकेचा निश्वास कामन संघाच्या समर्थकांनी घेतला असेल, कारण जवळपास विजयाच्या जवळ आलेत, विजयाच्या समीप आलेत, उंबरट्यावर आलेत. नक्कीच आता पाहूया. क्षेत्ररक्षण मात्र अम्ब्रेला टाईप पाहायला मिळते. सर्व क्षेत्ररक्षण जवळ करण्यात आलेले, 30 यार्ड सर्कलच्या आत करण्यात आलेलं आहे अकबरसाठी. अकबरने मात्र मोठा फटका खेचलाय, शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू सीमारेषेच्या पार केलाय. 4 धावांसाठी चौकार. विजय होतोय कामण संघ. थेट सेमीफायनल मध्ये धडक मारणारा संघ असेल सदानंद स्मृती कामण हा संघ. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या मित्रांनो. स्वयंभू पायगाव संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं, कुठलाच वेळ वाया घालवणार नाही याची आम्हाला शाश्वती आहे. तर आम्हाला विनंती करतोय लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 20 मिनिटांमध्ये डाव कंप्लीट झाला पाहिजे मित्रांनो. आणि दत्ताळी